युनिव्हर्सिटी चॅम्पियन फ्रान्स. हे बघा जरा माहिती आहे का, पहिली महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपटू लाल कॉस्ट्यूम घातलेली पैलवान प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी आहे. तुंग तिचं गाव आहे, कृष्णेच्या काठावरती सांगलीच्या जवळ तुंग नावाचं गाव आहे. त्या गावची ती महिला कुस्तीपटू आहे. वडील पेशानं पोलीस आहे, पण भाव आणि कुटुंबाचा व्यवसाय. मगाशी मी तुम्हाला सांगितला, खेकडं मासे धरायचं, सांगलीच्या बाजारात नेऊन विकायचं आणि पोरासने खुराकाला पैसे घालायचं. हे काम बागडी समाज करतो. गाव त्यांचं तुंग आहे. पण महाराष्ट्राला महिला कुस्तीपट्टू पहिली महाराष्ट्र केसरी झाली सांगलीची. पुरुषामध्ये पैलवानामध्ये पहिले महाराष्ट्र केसरी झाले दिनकर धयारे सांगलीचे. हा इतिहास कुस्तीचा. पत्रकार मित्र नोंद घ्या. अगदी बरोबर आहे. कुस्तीला पंच म्हणून महाराष्ट्राचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन महाराष्ट्राच्या जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि खरोखर प्रत्यक्षाचा अभिमान वाटायला लागला. कवयित्री पद्मा गोळेंनी खऱ्या अर्थाने मुलींसाठी कविता लिहून ठेवलेली आहे. आम्ही महाराष्ट्र कन्या माये मराठी अमुचे, आम्ही महाराष्ट्र कन्या माये मराठी अमुचे, स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. अतिशय जबरदस्त अशी कुस्तीला प्रारंभ झालेला. काळा सह्याद्रीचा कडा कळसुबाईचे शिखर कृष्णा भीमा गोदे संगे आहे अमुचे माहेर. दोन कुस्त्या बाकी राहिलेल्या. अमुचे माहेर. दोन कुस्त्या बाकी राहिलेल्या. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, राजूभाऊ माळे युरोप चॅम्पियन मलोदा. ताबडतोब बाहेरची भले 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 बच गया. टाळी करा टाळी करा टाळी करा टाळी करा. टंकी टाकलेल्या अंगावर गेलेल्या. वाचले. बच गया. प्रतीक्षा होती म्हणून वाचले. मुक्ता जना जागविते भोळ्या भक्तीने पहाटे. फ्रान्स जिजाऊ लक्ष्मी शिकविते आम्हा स्वातंत्र्याची गीते. कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाये, कधी भेटशील केशवा ऐसे होय माझ्या जीवा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्ता, अशी कवळल्याची जाते करी लाभा विना प्रते. जबरदस्त. बुंदेलखंडों की कहानी औरों से हमने सुनी थी, खूब लड़ी थी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी. आणि एक चाक जबरदस्त एक चाक डावाची पकड घेण्याचा माननीय श्री राजूभाऊ माळे, गणेश भाऊ माळे यांच्या मनाला आनंद वाटून कॉमेंट साठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सिकंदर शेख आणि घेऊ युरोप चॅम्पियन फोटोग्राफर. अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठे, अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठे. प्राण तळ हातावर रे सर्वांसाठी देशासाठी. आज खऱ्या अर्थानं मना काळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी करू हातांची ढाल बाळ बांधून या पाटे. आणि एकलंगे भरलेल्या डावाचं नाव एकलंगे भरलेला मानाचा खास काढण्याचं काम आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री महोदय गिरीश भाऊ कुस्तीचा न्याय देणार आहे. न्यायाधीशची भूमिका पार पाडण्यासाठी पंच म्हणून आखाड्यावरती गेलेल्या. जुनी एक म्हण आहे, परिसाच्या संपर्कात गेल्यानंतर लोखंडाचंही सोनं होतं. असं गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या संपर्कामध्ये जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. खरं हे कौतुक आणि कसब आहे गिरीश महाजन साहेबांचं. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचं एक भलं मोठं कुस्तीचं मैदान आज यशस्वीरित्याकडे वाटचाल करून हे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि आपण ज्या कुस्तीची आता वाट बघत आहात, सिकंदर शेख अवघ्या काही सेकंदात सिकंदर शेख पैलवान मैदानावरती येणार आहे. अतिशय सुंदर एकलंगे भरलेल्या मानाचा खास काढण्याचं काम चालू आहे. हो, जबरदस्त अशी कुस्ती फ्रान्स आणि महाराष्ट्र, फ्रान्स आणि इंडिया अशी ही स्पर्धा समोर चालू आहे. आणि पंचाची भूमिका कशी निभवायची खऱ्या अर्थानं गिरीश भाऊ महाजन साहेबांकडून शिकावं. भाऊ एकदा हात वरती करा.
उभारीला ध्वज ही लोकांवरती ज्याची शाबास. कीर्ती चराचरे ही विजय पताका आता खाली टेकवायची नाही भाऊ. हा अखंडपणे नम कुस्ती महाकुंभ आपण पुढे चालू ठेवणार का? ओ. हात वरती करून सांगा. ओ. टाळी करा, टाळी करा, टाळी बजरंग करा. बली की सियावर रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की जंबूया दीपा धर्मवीर संभाजी महाराज की जंबूया दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे नाव विठ्ठलासारखे खऱ्या अर्थानं या जामनेर नगरीच्या इतिहासामध्ये भाऊ उभे राहिल्यात आणि जगताचा मल्लयुद्धाचा सोहळा आज खऱ्या अर्थाने जामनेर मुक्कामी भरवलेला आहे. सिकंदर शेख आणि युरोपियन पैलवान युरोपियन चॅम्पियन मोलोदा घेओय हरा आपण तयारीला लागा. पुन्हा एक लंगे भरलेले आहे. मानाचा खस काढण्याचा प्रयत्न आहे. दोघींचं कौतुक आहे. एक इंडियाची आहे, एक फ्रान्स देशाची महिला कुस्तीपटू आहे. घुटना डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे. भारत विरुद्ध अमृता फ्रान्स. पुजारे आणि रोमानियाची महिला कुस्तीपटू शेवटला कुस्ती लागणार आहे. सिकंदर शेख आपण ही तयारी करून आखाड्यावरती चला. जिथं जिथं कुस्ती मैदान जिथं जिथं कथा तिथं तिथं दृश्य रूपानं बजरंगबली हजर असतात. बजरंगबलीची प्रतिमा अगदी खुलून दिसायला लागलेली आहे. मनोजीवन भरत तुल्य वेगम जितेंद्र मोदी मता वरिष्ठम वातात शाबास! वा रे वा! आणि याला आता म्हणायची कुस्ती. ताबा अरे मात्र पडला का पाडल्यापेक्षा लढला कसा यात मोठं महत्व आहे. आता मुळी डावाची पकड घेतलेली आहे. मोळी आता डावाची मात्र पकड कुस्ती मजबूत पहा. केलेली आहे. जबरदस्त डावाचं नाव मुळे आहे. मोळे हार या जीत कोई बात नहीं लेकिन लड़ना अपना फर्ज है. हे लढणाऱ्या पर्यात महाराष्ट्राची कन्या आहे. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाने मातीच्या घागरे दरी दरीतून नाद गुंदला. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ही लाडकी मुळे कन्या ही डावाचं विनंती. नाव मुळे आहे. या डावावरती मुळे एकदा फिट्ट बसली तर कितीतरी सेकंदात कितीतरी गुण घेता येतात. या डावाचं नाव मुळे डाव आहे. दोन्ही पाय संघ धरून गर्दिशीन फिरवल्यानंतर मुळेवरती कुस्तीचा निकाल लागतो. अगदी भाऊ जरा या हलगीवाल्यांना राजू करंट आला आता. या राजू आवळीच्या हलगीवाल्याची एवढी एक कुस्ती लावा बरं. फार अंगात करंट आलाय त्याच्या. गणेश भाऊ माळे यांच्यातर्फे हलगी बहादरांना 200 रुपयाचं बक्षीस. शाबास. हलगी बहादर त्यातनं मुळेतला निसाटण्याचा गणेश भाऊ प्रयत्न. माळे. लय चांगले कुस्ती आहे आणि एक लंगे भरलेलं आहे. डावाचं नाव इराणी एक लंगे आहे. इराणी एकलंगी भरले तिथं मानेतला कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे. हत्तीचे मान सापाचे मान आणि पैलवानाची मान ही मजबूत असावी लागते. हो. हत्तीच्या मानेतला कस गेला की सोंड उचलत नाही. सापाच्या मानेतला कस गेला की फणा निघत नाही आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही. अगदी असा बरोबर. मानेतला कस काढण्याचं काम चालू झालं. चला पैलवा. एक वेळ सर्वांनी टाळ्या करा. टाळ्या करण्यासारखा नारी की निंदा मत कर यारो. नारी हे रतन की खान रे. संत आपल्याला कबीर महाराजांनी सांगितलेलं देशाचं जडवं रत्न म्हणजे नारी आहे. नारी शक्तीचा सन्मान आज नव कुस्ती महाकुंभात आपल्याला देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून दिसत आहे. हे खऱ्या अर्थानं हे कसं आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचं आहे. आणि बावणे तर आयोजन केलेला पण नियोजन करणारे या भारत कीर्तीचा नंबर 1 चा पैलवा हिंद केसरी रोहित पटेल बहुत बड़ा नाम है. हजारो पदकाचा मानकरी आहे. या महाराष्ट्रातून अनेकांना चारी मुंड्या चित मारून नाव केलेला पैलवान आहे. आजच्या मैदानाचे नियोजक आहे. खरं अतिशय खरं. सुंदर
मैदानामध्ये नारी शक्तीचा सन्मान करण्यात आलेला आहे. ज्याला बाईतली आई कळले, ज्याला बाईतली आई कळले तो हिंदुस्थानाचा छत्रपती शिवाजी राजा झाला. ज्याला बाईतली ताई कळाले, ज्याला बाईतली बहीण कळाले तो खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर माऊली झाला. हा इतिहास आहे. बरोबर. आणि आज खऱ्या अर्थानं बाईतली बहीण कळाले म्हणून देवा भाऊ केसरीचा हा सोहळा रंगत चाललेला आहे. अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे. भाऊ बारकाव्यानं बघायला लागलेले 3 वेळा मुळी डावातनं ती सुटलेली आहे, पुन्हा मुळी बांधलेल्या आहे. कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे. पण 2 मिनिट बाकी. धन्यवाद. 2 मिनिटामध्ये कुस्तीचा न्याय मिळणार आहे. चांगला निर्णय आहे. काय तब्येत आहे, महिला कुस्तीपट्टू आहे. दाद द्या. राहायला घर नाही, कसायला जमीन नाही, बागडी समाजाची पोरगी आहे. आणि वडील खरोखर फक्त पोलीस खात्यामध्ये आहे, एवढंच आहे. बाकीचं घराणे अतिशय गरीब आहे. याच्या बरोबरच्या बाकीच्या भावांच्या चुलत्याच्या 5 मुली पैलवान आहे. माझ्या गावापासून 13 किलोमीटरवर या महिला कुस्तीपट्टूचं गाव आहे. अगदी बरोबर आहे. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटे, हापूस आंब्याला आंब्याचे तात लिंबोळे येतात. खऱ्या अर्थानं भाऊ ज्या आईची कुस सिलवान असते, ज्या बापाची भाऊ बलवान असते, त्यांच्या पोटी खऱ्या अर्थानं तुमच्यासारखी कर्तृत्ववान माणसं वा रे जन्माला वा, जबरदस्त असा ताबा घेतला. 2 मिनिटात फ्रान्स आहे. 1 मिनिट भूतकाळात जमा झाला. 1च मिनिट बाकी आहे. हो. 2 मिनिटामध्ये कुस्ती निकालीच होणार आता. घड्याळाचा काटा तुमची आमची वाट बघत थांबत नाही. बघा त्या राजवावळेच्या माग रांगून पंढरी हुडकाय लागली. हलगीवाल्याला आता हो. करंगत चढायला लागला. घड्याळ काटा सर 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 पुढे चाललेला आहे. थंडीचे दिवस आहे, थंडी वाढली परंतु मैदान आता तापलेलं आहे. चला पैलवान, लढो पुढचे पहिलवान पैलवान नाही. तयारी करून चला पैलवान. सिकंदर शेख, हो रुस्तुम हिंद, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. अरे निर्धारित वेळ कुस्तीचा संपलेला. विसल वाजवण्यात आले. नगरसेवक पुढचा निर्णय पंच अतिशय भाऊ घेतात. यांच्याकडून उत्तम कॉमेंट्री केल्याबद्दल या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. खरंच त्यांचा मी धन्यवाद देतो. कशानं बक्षीस मिळतं? कामानं मिळतं. खरं सांगतो, कामाची चीज व्हावी लागते. 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी नगरसेवकांनी मला दिलेलं आहे. धन्यवाद आहे. फ्रान्सवरून आले 4,500 किलोमीटर अंतर तोडून महाराष्ट्रात आलेली ही महिला कुस्तीपट्टू आहे. अगदी चॅम्पियन आहे. बरोबर आहे. बक्षीस म्हणतात त्याला. पैसे सगळ्याकडे असतात. हो. आणि माझ्या उत्कृष्ट कॉमिटीचं कौतुक करून विजय नाना पाटील यांनी सुद्धा 500 रुपये बक्षीस दिला. एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय पुका जन्मला. आणि कलेला कौतुकाची थाप म्हणून बक्षीस दिलं जातं. हा.